नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 16. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर बघायचे. तर व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना अगोदर दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला आठवलं पाहिजे. दशांश अपूर्णांक याचा अर्थ काय होतो आपण पाठीमागच्या एका भागामध्ये बघितलेलं आहे की ज्या व्यवहारी अपूर्णांकाचा छेद हा 10, 100, 1000 म्हणजे 10च्या पटीत असतो तो व्यवहारी अपूर्णांक म्हणजे दशांश अपूर्णांक. म्हणजे दशांश अपूर्णांकात आपल्याला ते लिहिता येतं. उदाहरणार्थ समजा 2/10 आहे, 15/100 आहेत, 8/1000 आहे, त्यानंतर 17/10,000 आहे. हे 10, 100, 1000, 10,000 हे काय झाले या 10च्या पटीतील संख्या झाल्या. म्हणजे ज्यांचा छेद 10च्या पटीत असतो त्या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करता येतं. मग आता हा जो आहे 2/10 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करता येईल आपल्याला तर सोपं आहे. 2 याचा अर्थ होतो 2.0. 2 याचा अर्थ होतो 2.0. म्हणजे जर पूर्ण संख्या असेल तर तिच्या शेवटी दशांश चिन्ह असतं आणि 2.0 याच्यामध्ये आपण हा पॉईंट नंतर जर फक्त 0 असेल तर पॉईंट घेत नाही, 0 घेत नाही, 2 लिहितो. म्हणजे इथं अदृश्य स्वरूपात दशांश चिन्ह या ठिकाणी. आता 10 त्याचा छेद 10 आहे म्हणजे 10 याचा अर्थ एकावर एकच 0 आहे. म्हणजे हे दशांश चिन्ह जे आहे हे थोडक्यात एक अंक फक्त डावीकडे सरकेल. किंवा 10 या संख्येवर 1 वर एकच 0 असतो. म्हणजे हा अंक लिहिताना दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हानंतर एक अंक आला पाहिजे. म्हणजे इथं येईल 0.2. म्हणजे थोडक्यात हे जे दशांश चिन्ह आहे हे आपण इथून उचललं आणि इथं दिलं. 100/100 आहे, वरती 15 संख्या आहे. याचा अर्थ 100 म्हणजे एकावर 2 शून्य येतात. म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक आले पाहिजे. किंवा या संख्येत दशांश चिन्ह इथं आहे शेवटी 2 शून्य एकावर म्हणजे हे दशांश चिन्ह आपले 2 अंक डावीकडे सरकलं पाहिजे. 2 अंक डावीकडे यायचं म्हणजे हा 5 आहे आणि हा 1 आहे. हे 2 अंक गेले म्हणजे 1च्या अगोदर दशांश चिन्ह येईल म्हणजे 0.15 येईल. अशाच पद्धतीनं आता इथं 1000 आहे छेद म्हणजे एकावर 3 शून्य आहे. म्हणजे दशांश चिन्ह 3 अंक डावीकडे सरकलं पाहिजे. आता इथं एकच अंक आहे सरकायला, आणखी 2 अंक नाही आहेत. मग अशा वेळेस जे अंक नाही आहे 2 जे अंक 2 नाही आहेत त्या अंकाऐवजी
शून्य घ्यायचा आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर हा अंक तिसऱ्या स्थानी असणार आहे 008. म्हणजे बघा या ठिकाणचं दशांश चिन्ह आहे ते 3 अंक डावीकडे सरकायचं आहे. मग इथं 8 हा एक अंक झाला, दुसरा अंक नाही आहे म्हणून 0 घ्यायचा, तिसरा अंक नाही म्हणून 0 घ्यायचा आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. अशाच पद्धतीने या उदाहरणामध्ये दशांश चिन्ह 17च्या शेवटी आहे, 17 नंतर येते. आपल्याला एकावर इथं किती शून्य आहे? 4 शून्य आहे. म्हणजे 4 अंक डावीकडे सरकावं लागणार आहे दशांश चिन्ह. मग 4 अंक जर डावीकडे सरकवायचं आहे तर याचा अर्थ इथं 2च अंक आहे. मग 2 अंक नाही आहे, त्याच्याऐवजी काय घ्यावं लागणार आहे? 0. म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 शून्य घ्यावे लागतील आणि मग 1 आणि 7 झाले. दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 अंक. म्हणजे हे 2/10चं दशांश अपूर्णांकात रूपांतर येतं 0.2. 15/100चं दशांश अपूर्णांकात रूपांतर येतं 0.15. 8/1000चं दशांश अपूर्णांकात रूपांतर येतं 0.008 आणि 17/10,000चं दशांश अपूर्णांकात रूपांतर येतं 0.0017. आता जर छेदस्थानी 10 20 30 10 100 1000 म्हणजे 10च्या पटीतील संख्या नसेल तर, म्हणजे ज्या व्यावहारिक अपूर्णांकाचा छेद 10च्या पटीत नाही अशा व्यावहारिक अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं तर ते या ठिकाणी पाहता. उदाहरणार्थ घेऊ आपण पहिलं. 7/20. आता इथं छेद आहे 20, 10च्या पटीत नाही. मग या 20चं रूपांतर 10च्या पटीत असलेल्या संख्येत करायचं आहे. आता 10 तर करता येणार नाही, मग पुढे 100 करता येतं का बघायचं आहे. 100 करता येत नसेल तर 1000 करता येतं का बघायचं आहे. 1000 करता येत नसेल तर 10,000 करता येतं का ते बघायचं आहे. मग ह्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये 20चं रूपांतर आपल्याला 100 मध्ये करता येतं. 20 100 म्हणजे 20ला 5 ने गुणावं लागतं. पण वरती फक्त 7 लिहून चालेल का? नाही, कारण जर छेदाला 5 ने गुणलंय आणि अंशाला जर आपण 5 ने गुणलं नाही तर इथं 7/20 100 म्हणजे 7/100 येतील. आणि 7/100 आणि 7/20 यांची किंमत सारखी नाहीये. मग किंमत सारखी राहण्यासाठी 7ला सुद्धा 5 ने गुणायचे. मग 7ला 5 ने गुणलं तर येतात 35 आणि 20ला 5 ने गुणलं तर येतात 100 बरोबर. आता 35चं दशांश चिन्ह जे आहे ते या ठिकाणी आहे आणि छेदस्थानी 100 म्हणजे एकावर 2 शून्य म्हणजे 2 अंक आपल्याला डावीकडे सरकायचं आहे. म्हणजे 2 अंक म्हणजे 1 5 हा एक अंक आणि 3 हा दुसरा अंक म्हणजे 0.35. दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण 3/5. 3/5. आता पहा या ठिकाणी जे 3/5 आहे याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचंय. मग दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना हा छेदस्थानी आपल्याला 10 किंवा 10च्या पटीतील संख्या आणावी लागणार आहे. मग 5चं रूपांतर 10 मध्ये करता येतं का?
10मध्ये करता येत नसेल तर 100मध्ये करता येतं का, 100मध्ये करता येत नसेल तर 1000मध्ये करता येतं का, हे बघायचं आहे. आता 5चं रूपांतर आपल्याला 10मध्ये करता येईल. 5ला 2ने गुणल्यावर 10 येतात. म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले 2 10. पण आता अंशस्थानी 3 आहे. व्यवहारी अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून 3ला सुद्धा कितने गुणावं लागणार आहे, 2ने गुणावं लागणार आहे. बरोबर 3 दुने 6 छेद 5 दुने 10. आणि मग आता या ठिकाणी 6/10, 6चं दशांश चिन्ह इथे या ठिकाणी आहे. मग हे दशांश चिन्ह छेदस्थानी 10 आहे म्हणजे एकच शून्य आहे, म्हणजे एकच अंक डावीकडे सरकवायचं आहे. मग अंक एक कोणता आहे, 6, म्हणजे 6च्या अगोदर दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ते दशांश चिन्ह येणार आहे. पण दशांश चिन्ह 6 असं नाही आपल्याला करता येणार, म्हणून तिथं अगोदर 0 घ्यायचं आहे, 0.6. तर म्हणजे 3/5चं रूपांतर होतं, दशांश अपूर्णांकात रूपांतर होतं 0.6. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण बघू. समजा 9/50. आता 9/50चं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. या ठिकाणी छेद आहे 50. मग 50चं रूपांतर आपल्याला 100मध्ये करता येईल का, 1000मध्ये करता येईल का, 10,000मध्ये करता येईल, 10,000मध्ये करता येईल का. 50चं रूपांतर 10मध्ये नाही करता येणार, पण 100, 1000, 10,000 याच्यामध्ये करता येईल. मग इथं जर बघितलं आपण तर 50चं रूपांतर 100मध्ये करता येतं, कारण 50ला 2ने गुणल्यानंतर किती येतात, 100 येतात. म्हणजे इथं रूपांतर 100मध्ये करून घेऊ. 50 गुणिले 2. जसं छेदाला 2ने गुणलं, व्यवहारी अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून अंशाला सुद्धा काय करा, 2ने गुणा. म्हणजेच या ठिकाणी 9 दुने 18 छेद 50 दुने 100 बरोबर छेद 100 आलेला आहे. म्हणजे एकावर 2 शून्य, 18चं दशांश चिन्ह या ठिकाणी 2 अंक डावीकडे सरकावं लागणार आहे, म्हणजे 0.18 येईल. अशाच पद्धतीनं चौथं उदाहरण. (17/200). आता इथं 200चं रूपांतर 10 आणि 100मध्ये करता येणार नाही. 1000मध्ये करता येतं का बघा. 1000मध्ये जर करायचं असेल तर काय कितीने गुणावं लागेल. 1000मध्ये करता येत नसेल तर 10,000मध्ये करता येत असेल तर पहा अगोदर 1000मध्ये करता येतंय का बघू आपण. समजा 200ला जर आपण 5ने गुणलं, 5 0 0, 5 0 0 आणि 5 2 10 म्हणजे 1000 होतात. म्हणजे 200ला 5ने गुणावं लागेल. 200 5 1000, 200 गुणिले 5. पण अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून 17ला सुद्धा कितने गुणावं लागणार आहे, 5ने गुणावं लागणार आहे. आता इथं जर गुणाकार केला आपण तर 17 5 85 आणि 200 गुणिले 5 1000. आणि मग आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर काय येईल, छेद 1000 आहे म्हणजे 3 शून्य, दशांश चिन्ह इथं 85च्या शेवटी आहे, तिथं 3 गरज 3 अंक डावीकडे सरका. इथं 2च अंक आहे, मग तिसरा अंक 0 घ्यायचा आहे म्हणजे 0.085, 0.085.
85. अशा पद्धतीनं आपल्याला दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करता येतं. जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर कसे सोडवायचे? म्हणजे थोडक्यात अंशस्थानी जर शून्यापेक्षा जास्त अंक आहे म्हणजे कसे बघा. उदाहरणार्थ इथं पहिलं उदाहरण आपण बघू. 25/10. आता इथं अंक छेदस्थानी शून्य किती आहे? एकच आहे. 10 म्हणजे एकच शून्य आला आणि इथं वरती तर अंक 2 आहे. मग अशा वेळेस काय करायचंय? तुम्हाला सांगितलंय जी पूर्ण संख्या आहे म्हणजे दशांश चिन्ह शेवटी आहे. 0 1 आहे म्हणून एकच अंक डावीकडे सरकवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 2 आणि 5च्या मध्ये दशांश चिन्ह येईल. एकच अंक सरकवला आपण इथं आणलं म्हणजे 25/10 म्हणजे किती आले? 2.5. दुसरं उदाहरण 2517/100 बरोबर. आता 100 आहे म्हणजे एकावर 2 शून्य आहे आणि दशांश चिन्ह इथं 17 नंतर आहे. मग 2 शून्य असल्यामुळे किती अंक आपल्याला डावीकडे यावं लागेल? 2 अंक यावं लागेल. म्हणजे 5 आणि 1च्या मध्ये दशांश चिन्ह येईल म्हणजे 25.17. याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल 25.17. तिसरं उदाहरण 3,57,921/1000. आता छेद 1000 आहे म्हणजे दशांश चिन्ह 3 घरं आपल्याला डावीकडे सरकावं लागणार आहे आणि दशांश चिन्ह कुठे इथं 1च्या शेवटी म्हणजे 1 नंतर आहे. मग 3 घरं म्हणल्यानंतर कुठे येणार आहे? 3 अंक 1 2 3 म्हणजे 7 आणि 9च्या मध्ये येईल बरोबर 357.921. हे झाले. अशा प्रकारे जरी ही अंशस्थानी असलेले अंकांची संख्या छेदस्थानी असलेल्या अंकांच्या शून्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येतं. अंशस्थानी छेदस्थानातील शून्या इतकेच अंक असतील. आता पुढचा प्रकार बघू आपण. अंशस्थानी शून्य इतकेच अंक असतील तर अशी उदाहरणं कशी सोडवायची? बघा पहिलं उदाहरण 35/100. शून्य किती आहे? छेदस्थानी 2 आणि अंक किती आहे? 2च आहे. म्हणजे अंशस्थानी असलेले अंक छेदस्थानी असलेल्या शून्या इतकेच आहे. म्हणजे या ठिकाणी याचं रूपांतर आता दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. 2 शून्य दशांश चिन्ह या ठिकाणी 35च्या शेवटी आहे. मग ते 2 अंक कुठं सरकायचं आहे? डावीकडं म्हणजे 3च्या पुढे येईल आणि म्हणून मग 0.35 हे झालं त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर. (418/1000) छेदस्थानी 1000 आहे म्हणजे एकावर 3 शून्य आहे आणि वरती अंक 3च आहे म्हणजे शून्य इतकेच अंक आहे. मग दशांश चिन्ह तर 8च्या शेवटी आहे, 8 नंतर येते. मग ते दशांश चिन्ह 0 3 असल्यामुळे 3 अंक डावीकडे सारखा म्हणजे 4च्या अगोदर येईल. म्हणजे या ठिकाणी 0.418. अशाच पद्धतीनं
तिसरं उदाहरण 3/10 अंक 1 या अंशस्थानी आणि खाली 10 आहे म्हणजे एकावर एकच शून्य आहे, म्हणजे एकच दशांश चिन्ह एकच स्थान एकच अंक डावीकडे जायचं आहे. मग या ठिकाणी 3च्या नंतर दशांश चिन्ह म्हणजे 3 नंतर शेवटी दशांश चिन्ह आहे ते एक अंक पुढं सरकवायचं आहे म्हणजे 3च्या अगोदर येईल म्हणजे 0.3. अशा पद्धतीनं जर छेदस्थानी असलेल्या शून्या इतकेच अंक अंशस्थानी असतील तर अशा पद्धतीनं रूपांतर करायचे. अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील, जसे इथं पहा 2 शून्यावरती 2च अंक आहे, 3 शून्यावरती 3च अंक आहे, 1 शून्यावरती 1च अंक आहे. पण जर समजा इथं 3 शून्यांवरती 1च अंक असेल किंवा 2च अंक असतील, इथं 2 शून्य तर वरती 1च अंक असेल, इथं 1 शून्य आहे पण वरती तर एखादा अंक राहणारच आहे, त्यामुळे ह्या उदाहरणाचा तिथं संबंध येत नाही. मग आता अशी उदाहरणं कशी सोडवायची बघा. छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक. पहिलं उदाहरण 7/100. 2 अंक डावीकडे सरकवायचे आणि इथं अंक एकच आहे, दशांश चिन्ह शेवटी. मग काय करावं लागेल आपल्याला, तो अंक घ्यावा लागेल, दुसरा अंक नाही आहे म्हणून त्याच्याऐवजी 0 घ्यावं लागेल आणि मग दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि मग पुन्हा एक 0. 7/100 म्हणजे 0.07. त्यानंतर दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण घेऊ आपण 9/1000. 9/1000 बरोबर. आता इथं शून्यांची संख्या आहे 3000 म्हणल्यानंतर आणि वरती अंक एकच आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्याला 9च्या शेवटी असलेलं दशांश चिन्ह 3 अंक डावीकडे न्यायचं आहे. मग 9 हा एक अंक झाला, 2 अंक नाही आहे, 2 अंक नाही म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी 0 घ्यावा लागणार आहे. म्हणून 9 0 0 आणि मग दशांश चिन्ह झाले का 3 अंक आणि मग पुढे 0 म्हणजे 9/1000चं दशांश अपूर्णांकात रूपांतर येईल 0.009. म्हणजे जर अंशस्थानची संख्या छेदस्थानच्या शून्यांपेक्षा कमी असेल तर अशा पद्धतीनं त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करता येतं. जसं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करता येतं, तसंच आपल्याला दशांश अपूर्णांकाचं रूपांतर सुद्धा व्यवहारी अपूर्णांकामध्ये करता येतं. आता हे दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण या ठिकाणी बघू. पहिलं उदाहरण क्रमांक 1. समजा 2.3 हा एक व्यवहारी अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक आहे. याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये. मग व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना काय करतात, ही जी संख्या आहे दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. हे जे दशांश चिन्ह हे थोड्या वेळ नाही आहे असं समजा, किती आहे 23. मग हे 23 लिहून घ्या. आणि आता छेदस्थानी किती घ्यायचे, तर हे दशांश चिन्ह आपण 23 लिहिले म्हणजे शेवटी आणलं म्हणजे किती अंक पुढे नेलं, एकच अंक पुढे नेलं म्हणजे खाली एकच 0 आला पाहिजे. म्हणजे ती संख्या असणारी एक 0 असणारी संख्या असणारी 10 म्हणजे 23/10. दुसरं उदाहरण 0.04. आता याचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय.
तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना ही संख्या जशीच्या तशीच लिहायची, दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि जशीच्या तशी, म्हणजे 004 लिहावे लागेल. 004 याचा अर्थ येतो 4. 004 म्हणजेच 4. आता खाली किती संख्या यायला पाहिजे, तर दशांश चिन्हानंतर इथं किती अंक आहे, 2 अंक आहे, म्हणजेच 2 शून्य येतील आणि मग 1 म्हणजे 100, म्हणजे 4/100. तिसरं उदाहरण घेऊ आपण. 7.342 याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग दशांश चिन्हाचा विचार न करता संख्या जशीच्या तशी लिहून टाका. 7342 आणि मग आता छेदस्थानी किती लिहितील, तर इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहे, 3 अंक आहे, म्हणजे 3 शून्य येतील आणि मग 1 लिहावं लागणार आहे, म्हणजे एकावर 3 शून्य म्हणजेच किती झाले, 1000 झाले. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेस आपण दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करतो त्यावेळेस ती संख्या, तो जो दशांश अपूर्णांक आहे त्याच्या दशांश चिन्हाचा विचार न करता जशीच्या तशी लिहायची आहे आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर जेवढे अंक असतील तेवढेच 0 1 नंतर घ्यायचे. म्हणजे इथे पहा दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे, दशांश चिन्हाचा विचार न करता आपण ती संख्या लिहिली आणि इथं दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणून इथं एकावर एकच 0 छेदस्थानी घेतलेला आहे. इथं 0.04 ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करताना दशांश चिन्ह काढून टाका, 004 येतील, 004 म्हणजे 4 आणि दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 2 अंक आहेत. मग 2 अंक आहेत त्याच्यामुळे 1 वर 2 शून्य येतील म्हणजे 100, म्हणजे याचा छेद येईल 100. या ठिकाणी जर आपण बघितलं 7.342, मग 7.342 ही याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करताना दशांश चिन्हाचा विचार न करता ही संख्या आपण जशीच्या तशीच लिहिली 7342. आणि आता दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 3 अंक आहे, मग दशांश चिन्हानंतर 3 अंक येतात म्हणजे 3 शून्य येणार एकावरती, एकावर 3 शून्य म्हणजे 1000, म्हणजे याचा छेद येईल 1000. अशा पद्धतीने आपल्याला हे दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करता येतं. असेच इथं सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. तर बघा यातलं कुठलंही एक उदाहरण घेऊ आपण. 1.009 1.009 याचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचे. मग व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना ह्या पॉईंटचा विचार करायचा नाही, संख्या जशीच्या तशी लिहून टाकायची 1009 आणि फक्त आता दशांश चिन्ह छेदस्थानी किती येतील, तर दशांश चिन्हानंतर किती अंक आहे, 3 अंक आहे, म्हणजे एकावर 3 शून्य आणि एकावर 3 शून्य म्हणजे 1000. फार सोपी उदाहरण आहे. 323.004 323.004 याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करताना पॉईंटचं चिन्ह काढून टाका आणि संख्या जशीच्या तशी लिहा. 323.004 दशांश चिन्ह काढून टाकलं म्हणजेच 3,23,004. आता छेद किती येईल, तर छेद किती येईल, इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहे, 3 अंक आहे, म्हणजे छेदस्थानी एकावर 3 शून्य आले पाहिजे, एकावर 3 शून्य म्हणजे 1000. हे झालं व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर. अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करता येतं. आता ही जी राहिलेली उदाहरणं आहेत 1 नंबर 2 नंबर
3 नंबर, 4 नंबर, 5, 6 आणि 7 ही 6 उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. मी 7वं आणि 8वं सोडून दिलेलं आहे. आता इथं खाली दिलेले व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. आता इथली काही उदाहरणं आपण बघू. बघा 3/4 दिलेले आहे. 3/4चं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर तुम्हाला करता येईल. 4चा छेद तुम्हाला किती करता येईल? 10 नाही करता येणार, पण 100 करता येईल. एक उदाहरण घेतो मी. 3/4. आता 4चं रूपांतर तुम्हाला 10 मध्ये करता येईल का, 100 मध्ये करता येईल का हे पहा. 10 मध्ये करता येत नाही, कारण 4च्या पटीत 10 ही संख्या नाही आहे. पण 4च्या पटीत 100 ही संख्या आहे. 25 चोक 100 म्हणजे 4ला 25 न गुणल्यावर 100 येतात. म्हणजे 4 गुणिले 25. मग 4ला 25 न गुणलंय, छेदाला 25 न गुणलंय, म्हणून अंशाला सुद्धा काय करा, 25 ने गुणा. बरोबर 25 त्रिक 75 छेद 25 चोक 100. आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 2 शून्य म्हणजे दशांश चिन्ह, शेवटचं दशांश चिन्ह 2 अंक डावीकडे येईल, म्हणजे 0.75. 0.75. दुसरं उदाहरण आता जरा वेगळ्या प्रकारचं घेऊ आपण. या ठिकाणी बघा 9/8 हे उदाहरण आहे. 9/8. बरोबर. आता हे जे 9/8 आहे, 8च्या पटीत 10 येतात का बघा? 8च्या पटीत 10 येत नाही. 8च्या पटीत 100 येतात का? 8 × 10 = 80. 8 आणि 11चा गुणाकार केला तर 88. 12 × 8 = 96. 13 × 8 = 104. 100 येत नाही. 8च्या पटीत 1000 येतात का बघा? आता 8च्या पटीत 1000 येतात का काय ते बघायचं असेल तर 1000ला आपण 8 ने भाग देऊ. 1000 भागिले 8. 8 × 1 = 8. 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2. वरून घेतला शून्याचा. 8 दुने 16. बाकी 4 उरेल. वरून शून्याचा घेतला. 8 × 5 = 40. बाकी उरली 0. याचा अर्थ 125 न जर 8ला गुणले तर 1000 येतात. म्हणजे 125 ने 8ला गुणावं लागेल तेव्हा 1000 येतील. 8 गुणिले 125. छेदस्थानी 125 न गुणले, म्हणून अंशस्थानी सुद्धा 125 ने गुणा. बरोबर. आता काय येईल? 9 × 5 = 45. हातचे आले 4. 9 दुने 18. 18 आणि हे 4 = 22. हातचे आले 2. 9 × 1 = 9. 9 × 2 = 11. 11 से 25 छेद 1000. बरोबर. आता 1000 म्हणजे 3 शून्य. दशांश चिन्ह तर शेवट आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, 3 अंक डावीकडे सरकवायचे, म्हणजे 1 आणि 1च्या मध्ये येईल, म्हणजे 1.125. काय आलं? 1.125 आलं. 9/8चं दशांश रूपांतर 1.125 आलं. अशाच प्रकारचं एक उदाहरण आहे. आता इथं करता येईल तुम्हाला. पहा 5 याला 20 ने गुणा. 4ला आणि 5ला 20 ने गुणा. 16/20. 20 × 5 = 100. म्हणजे 16ला 5 ने गुणा आणि 20ला 5 ने गुणा. इथं 25 आहे. 25 चोक 100. म्हणजे 7ला 25 ने 4 ने गुणा आणि 25ला 4 ने गुणा. इथं 19/200. 200चं रूपांतर हजारामध्ये करता येईल. 200 गुणिले 5 1000. तसंच 19 गुणिले 5 करा. 50 दुने 100. 50चं रूपांतर 100 मध्ये करता येईल. 13चं रूपांतर सुद्धा
2 ने गुणून 13 दुणे 26, 26/100 असं होईल आणि मग त्याचं दशांश रूपांतर होईल. आता 32/40 पहा, पाचवा आकडा आहे बरं का, 32/40. आता 40चं रूपांतर 100 मध्ये होईल का? 40 दुणे 80, 40 त्रिक 120. 100 मध्ये करता येत नाही. हजारामध्ये करता येतं का बघा? हजारामध्ये जर करायचं असेल तर 40ला हजारला 40ने भाग द्या. इथं भाग देऊ आपण 1000 आणि 40, तर 40 दुणे 80, वजा केले 0, 8 आणि 2 10, हातचा 1 येतोय 0, 20 वरून घेतला शून्याचा. आता 40 न 200ला 5चा भाग जाईल, 5 0 0 आणि 5 चोक 20, बाकी उरली 0, म्हणजे 25 ने गुणलं की 1000 येतात. मग या ठिकाणी पहा 40ला 25 ने गुणा आणि मग 32ला सुद्धा कितने गुणावं लागणार आहे? 25 ने गुणावं लागणार आहे. बरोबर 25 दुणे 50, हातचे 5 येतात आणि 25 त्रिक 75 आणि 5 80, 80 छेद 1000. 25 गुणिले 40 1000. इथं आपण भागाकार केलेलाच आहे. आता दशांश चिन्ह कुठे आहे? शेवटी आहे. 0 1000 म्हणजे 3 शून्य, 3 अंक डावीकडे सारखा 1 2 3 म्हणजे 8च्या अगोदर येईल, म्हणजे 0.8 असे. आता 0 पॉईंट नंतर एखादी संख्या असली, नंतर सगळे शून्य असले तर त्या शून्यांना किंमत नसते, म्हणजे 0.8. 32/40चं रूपांतर येतं 0.8. तर अशा पद्धतीनं ही सगळी उदाहरणं तुम्ही सोडवायची आणि इथं चौकटीत जागा भरायला सांगितलेल्या आहेत. तर 5 दुणे 10, 3 दुणे 6, म्हणजे 6/10 म्हणजे 0.6. या ठिकाणी 8ला 125 न गुणलं 1000, तर तसं इथं 125 येईल. 25ला 125 न गुणा जे काय येईल ते इथं, आणि मग त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. इथं 5/10 5 ने गुणा, इकडं सुद्धा 5 ने गुणा, 21 5 105, 105/10 म्हणजेच 10.5 येईल. आणि इथं 20 5 100 म्हणजे इथं 5 ने गुणलेलं आहे म्हणून इथं 5 ने गुणा, 22 5 110, 110/100 म्हणजे 1.10 येईल, म्हणजेच 1.1 येईल. तर अशा पद्धतीनं ही उदाहरणं सोडवा. अतिशय सोपी आहे. दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये करता येतं आणि व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर सुद्धा आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करता येतं. तर अशा पद्धतीनं हा जो स्वाध्याय या ठिकाणी हा संपूर्ण स्वाध्याय आहे, हा संपूर्ण स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.